नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. एक विशेष प्रोग्राम घेऊन आली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. आज आपण फिटनेस बद्दल ऐकणार आहोत. अर्थात फिटनेस बद्दल बऱ्याच गोष्टी आपण ऐकत असतो आणि फिटनेस म्हटलं की बऱ्याच लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका असतात. तर ते सगळे डाऊट्स आज आपल्या शो मध्ये क्लिअर होतील अशी आपण आशा करूया. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत हर्षद कलघटकी, जे डिजिटल फिटनेस हब इंटरनॅशनल सर्टिफाईड कोच अँड ट्रेनर आहेत. त्यांच्याशी मी बोलणार आहे. हर्षद, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू सो मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी. आणि ही सनदी खरंच खूप सुंदर आहे, या माध्यमातून तुमच्या आपण फिटनेस बद्दल सगळ्यांबद्दल राईट इन्फॉर्मेशन पोहोचवायचा प्रयत्न करू. नक्की. थँक्यू. हर्षद, सुरुवातीला तुमच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की तुमचं बॅकग्राऊंड काय आहे आणि फिटनेसमध्ये कसे तुम्ही उतरलात वगैरे. परफेक्ट. थँक्यू मनीषा. ॲज आय सेड, माझं ही फिटनेस जर्नी ऑलमोस्ट 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. बर. आणि जेव्हा एक असा काळ आला जेव्हा मी स्वतःच 96 केजेस झालेलो. अच्छा. आणि माझ्या एक हाईटला म्हणजे बिंग अ मॅन, माझी हाईट 5'4" आहे, मी टॉल नाहीये. सो जस्ट कल्पना करा की 96 केजीज आणि 5.4. आय यूज टू लुक लाईक अ रसगुल्ला. आणि हा नुसतं वेट वाढण्याचं हे नव्हतं, पण आय हॅड टू पे अ ह्यूज प्राइस. आपल्या आयुष्यामध्ये अशी काहीतरी घटना घडते आणि सगळ्यांना दुसरी सनदी मिळत नाही. बरोबर. फॉर्च्युनेटली मला मिळाली. आणि या सनदीमध्ये आय लॉस्ट समवन हू वॉज व्हेरी क्लोज टू माय लाईफ. आणि तो जो अवेकनिंग कॉल झाला, तिथून हा प्रवास चालू झाला माझा. आणि मग सर्वसामान्य माणसांसारखं मी पण असं जिम मध्ये गेलो, डायटिशियन्स कडे गेलो, अक्षरशः मुंबईपासून ते चेन्नईपर्यंत गेलो, फिरलो समजायला की राईट फिटनेस म्हणजे काय असतं, फिटनेस म्हणजे हे काय आहे. पण तिथे सगळे शायनी ऑब्जेक्ट्स होते, मार्केटिंगलाच बसलेले. डायटिशियन्स कडे गेलं तर मला पावडर, सप्लिमेंट्स आणि ह्याच्यात सांगितलं गेलं. जिम वगैरे केलं, तिथे पण मला काही पटण्यासारख्या गोष्टी झाल्या नाहीत. म्हणून जसं स्वामी विवेकानंदनी फिरले ते राईट आन्सर फाइंड करायला, माझा हा प्रवास तिथे 25 वर्ष आधी चालू झाला. आणि तो प्रवासामध्ये मग चालू जेव्हा झाला, मी राईट मेंटर्सना भेटत गेलो. आणि ह्या प्रवासात मध्ये व्हेरी शॉर्टली मी 96 पासून 54 केजेसला आलो. अरे वा. ऑल स्टडिंग बाय माय सेल्फ. आणि ह्याच्यामध्ये अभ्यास भरपूर झाला. आणि ह्या काळांतरामध्ये मी माझं बरेचसे प्रवास माझा पण चालू झाला. ह्या काळांतरामध्ये मी एक प्रोफेशनल डर्ट रेसर झालो मोटरसायकल्सचा. हे भारताचं पूर्ण ट्रॅव्हल केलेलो आहे, राईट फ्रॉम द हायेस्ट मोटरेबल रोड इन इंडिया और इन द वर्ल्ड. तिथून ते द सदर्न मोस्ट टिप ऑफ इंडिया, अंदमान निकोबार आयलँड्स, जो आता मी रिसेंटली केला 2025 मध्ये. जस्ट म्हणजे आय वॉज इन्व्हायटेड ॲज अ डेलिगेट टू अंदमान. आणि तिथे अंदमान टुरिझम डिपार्टमेंटनी पण ते कव्हर केलं. सो लेंथ अँड ब्रेथ इंडियाचं झालंय. आफ्टर दॅट आय बिकेम वन ऑफ द टॉप 10 ड्रायव्हर्स ऑफ इंडिया इन ऑफ रोड जीपिंग. सो मी आय एम अ प्रोफेशनल जीपर. मग ह्या ह्याच्यानंतर माझं प्रोफेशनल सायकलिंग झालेलं आहे. जसे बरेचसे सायकलिस्ट आता आपण क्लब्स वगैरे बघतो, पण माझ्या सायकलिंगच्या ह्याच्यामध्ये हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे की नाही माहित नाहीये, पण मी एका जागेला 79 मिनिट्स न हलता थांबू शकतो सायकलवरती. ग्रेट. आणि बरेचसे अशी गोष्टी आहेत जसे सुपरमॅन पोज, म्हणजे ही योगाचं एक पद्धत आहे सायकलवरती करायचं, ज्याच्याने आपलं कोर म्हणजे स्टमक, ॲब्डॉमिनल मसल स्ट्रॉंग असले तरच करू शकतो विथ बॅलन्स. या सगळ्या गोष्टी झाल्या. आय एम अ स्कुबा डायव्हर ॲज वेल. मी लेवल 2 स्कुबा डायव्हिंग झालेलं आहे. आय हॅव अ लायसन्स टू डाईव्ह एनिवेअर इन द वर्ल्ड टू 60 meters. सो आय एम ऑन द वे टू बिकम अ स्कुबा मास्टर. आणि हे मे बी अबाउट इन अ इयर आय विल बी अचिव्हिंग दॅट स्कुबा मास्टरचं सर्टिफिकेशन. सो स्कुबा कशाला? कारण की आपण जेव्हा भारतामधून आपण बघतो, फिटनेस म्हटलं की पटकन डोक्यात येते ते योगा येतं. आणि 8 लोक 10 मधली योगा करतात. पण तिथे काय असतं की योगा हे, इफ यू सी योगा ऑल्सो, इट इज ऑल अबाउट ब्रीदिंग. मी म्हटलं ब्रीदिंग हे जर शिकायचंच असेल तर आय हॅव बीन ऑन द हायेस्ट मोटरेबल रोड्स, ऑलमोस्ट 19,000 feet वरती पण गेलोय. आणि आता म्हटलं पाण्याच्या खालती जाऊन पण बघू. आणि हे 2 एक्स्ट्रीम टोकांमध्ये ह्युमन बॉडी कशी अडॅप्ट होते, ब्रीदिंग आपण हे जे प्रचार करतो ह्याच्याबद्दल मला शिकायचं होतं. सो हे प्रत्येक वेळेला कसं झालं, हे एक एक कोर्सेस करत गेलो आणि हे माझी विकसित होत गेले. त्याच्यानंतर मग बरेचसे लोक म्हटले फिटनेस इज ऑल अबाउट माइंड ॲज वेल. म्हणून आय वेंट ऑन टू डू
PG diploma from Manasa Institute of Mental Health, बर, certification as a counselor. So I'm a certified psychology counselor as well. ग्रेट. आणि अपार्ट फ्रॉम दिस हे सांगणं कशाला, इट्स नॉट टू म्हणजे स्वतःची प्रशंसा करण्याच्या हेतूनी नाहीये, पण जेव्हा आपण अभ्यास करतो हा मल्टी डायमेन्शनल लागतो. नुसतं कुठला तरी फिटनेस म्हटलं की बॉडी बिल्डिंगचा कोर्स करून आला, जिम टाकलो आणि आपण चालू केलं असं होत नाही. नक्कीच, कारण की ह्युमन बॉडी इटसेल्फ इज डायनॅमिक, बरोबर. राईट. सो ह्याच्यामध्ये अपार्ट फ्रॉम दिस मग त्याच्यानंतर माझे 19 लेवल्स ऑफ इंटरनॅशनल सर्टिफिकेशन झालेत ऍज अ कोच आणि ट्रेनर. मला काहीतरी नॉलेज आहे. डॉक्टरांना पण असतं. डॉक्टरांना तरी इफ यू सी डॉक्टरांना ह्युमन अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी ही जास्ती कळते, पण ती स्वतःच्या आयुष्यामध्ये जर बघितले बरेचसे डॉक्टर स्वतःवरती ते इम्प्लिमेंट नाही करू शकत. हो ना. ह्याच्यासाठी दुसऱ्यांना शिकवायचं कसं ही एक कला आहे. आणि त्या कलेसाठी माझे 19 लेवल सर्टिफिकेशन झाले, ट्रेन द ट्रेनर आणि असे जे ब्लेअर सिंगर अकॅडमी आहे, रिच डॅड पुअर डॅड US ची आहे, त्यांच्या अकॅडमी मधून माझे हे कोर्सेस झाले. सो इन अ नटशेल 25 वर्ष हा प्रवास खूप सुंदर राहिलेला आहे. आणि हे सगळं जॉईन करून माझी एक ब्लूप्रिंट मी डिझाईन केली. बर, अशी ब्लूप्रिंट जी कुठल्याही व्यक्तीला यूज करू शकेल. बर, तो एक छोटा मूल असेल किंवा मोठे बुजुर्ग असतील, सिनियर सिटीजन्स, एक डॉक्टर असेल किंवा एक होम मेकर असेल, एका कंपनीचे मॅनेजिंग डिरेक्टर असतील किंवा एनी पर्सन. बट हेल्थची काळजी कशी घ्यायची हा एक सायन्स आहे, हा रिसर्च बेस्ड आहे, त्याला एन्शंट फिलॉसॉफीज आहेत. आणि हा प्रवास माझा इथून चालू होऊन आज मी डिजिटल फिटनेस हब ही स्थापना केलेली आहे. डिजिटल फिटनेस हब हा एक माध्यम आहे ज्या ब्लूप्रिंट थ्रू आम्ही जगभरामध्ये लोकांना हेल्प करतोय. बर, आजच्या तारखेला डिजिटल फिटनेस हब हा एक ब्रँड आहे जो 30 देशांमध्ये ऑपरेट होतोय. जवळजवळ 5,000 लाईव्ह आम्ही टच केलेत. टाटा स्टील सारखी कंपनी जमशेदपूरच्या पूर्ण एंटायर त्यांच्या ह्युमन रिसोर्सचा आम्ही काळजी घेतोय. आणि इट इज एव्हर गोईंग. सो द मिशन फॉर डिजिटल फिटनेस हब अँड फॉर हर्षद कलगडगी इज टू टच 100,000 पीपल, म्हणजे 1,00,000 लोकांपर्यंत तरी आमचं हे मिशन आहे की राईट फिटनेस हा पोचवायचा. ग्रेट. आणि आज तुमच्या समोर बसलोय. इट्स वन ऑफ द ऑपॉर्च्युनिटीज टू डू द और रादर कम क्लोजर टू आवर मिशन विथ डिजिटल फिटनेस. नक्कीच, खूपच छान प्रवास आहे तुमचा आणि 25 वर्ष तुम्ही याच्यामध्ये घातलेली आहेत. तर फिटनेस सोडून म्हणजे फिटनेस बद्दल जे काही तुम्ही केलं त्याच्या व्यतिरिक्त तुमचं प्रोफेशन काय आहे? परफेक्ट. सो बाय प्रोफेशन मी एक बिल्डर डेव्हलपर आहे. बर, आता तिथे पण कसं आहे, मी एक इंजिनियर नाहीये. अच्छा. आणि तरी म्हणजे 15 वर्षाचा प्रवास राहिला ऍज अ बिल्डर डेव्हलपर. मी क्रेडायच्या प्लॅटफॉर्मवरती पण होतो ऍज व्हाईस प्रेसिडेंट, सेक्रेटरी टर्म्स वगैरे मी केलेत. क्रेडाय कर्नाटकाच्या भाग पण आहे मी. आणि ऍज अ बिल्डर डेव्हलपर माझं बॅकग्राऊंड, माझं MBA झालंय, माझं MBA अँड BBA MBA इन HR अँड मार्केटिंग झालंय, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. बट देन नॉन टेक्निकल असून सुद्धाही जेव्हा मी बिल्डर लाईनचा जे प्रवास चालू केला असाच म्हणजे मी हे ग्राउंड रियालिटी पासून जसं एक गवंडी काम करतो आणि त्याचं नॉलेज असतंय आणि जसं एक आर्किटेक्ट आणि इंजिनियरचं नॉलेज, ह्याच्या मधला भाग जो गॅप असतोय तो ब्रिज करायचा ट्राय केला. आणि आजच्या तारखेला मी एक सक्सेसफुल बिल्डर आहे. माझे प्रोजेक्ट गोव्याला चालू आहे. बट फिटनेस हा मी का घेतला, रिझन इज कोविड हा एक असा धडा होता आपल्या सगळ्यांना. जर आपल्याला जस्ट एक आठवण करून द्यायचं झालं तर कोविडच्या काळांतरामध्ये बरेचसे लोक आपण लाईक वी लॉस्ट अ लॉट ऑफ लाईफ. हो ना. आणि त्याच्यामध्ये जे आपल्याला निसर्ग शिकवायला प्रयत्न करत होतं ह्याच्याकडे जर लक्ष दिला तर निसर्ग सगळ्यांना पॉज केलं, सगळ्या ह्युमन रेसला, एंटायर वर्ल्ड. आणि तिथे तुम्हाला एक मेसेज देण्याचा प्रयत्न करत होता. तो मेसेज काय होता ह्याच मी कंटिन्युएशन ठेवलेलं आहे. सो डिजिटल फिटनेस हब हा एस्टॅब्लिश झाला ड्युरिंग कोविड आणि तिथून आम्ही हा चालू केला आणि हा प्रवास जोरात चालू आहे आता. सो फ्रॉम अ बिल्डर टू अ प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर अँड अ कोच हा माझा प्रवास गेले 5 वर्षाचा आहे. आणि फुल टाइम आता माझं ऍज अ फिटनेस कोच आणि ट्रेनर आहे मी आता. छान. हर्षद, पण दोन्ही अगदीच वेगवेगळे प्रोफेशन्स आहेत. म्हणजे बिल्डर कुठं आणि फिटनेस ट्रेनर कुठं, लांब लांबपर्यंत याच्यामध्ये साम्य नाहीये, तरी सुद्धा तुम्ही एवढं सगळं शिकलात त्याच्यामध्ये. मग ती कशी काय आवड तुम्हाला? सो ह्याच्यामध्ये माझ्या मेंटरने शिकवलेलं होतं, जिकडे पॅशन असते ना, जर तुम्ही कुठल्याही गोष्टीचं पॅशनेट असाल तर लोक बरेच वेळा म्हणतात, एस्पेशली यंगस्टर्सना, जसं 3 इडियट्स मध्ये म्हटलंय आमिर खानने, जर तुम्ही कुठल्या गोष्टीचं पॅशन असेल ना ती गोष्ट तुम्ही सहजासहजी करू शकता. पण अनेक गोष्ट मी जी माझ्या मेंटर कडून शिकली, इफ यू आर पॅशनेट अबाउट समथिंग, हा वर्ड इंग्लिश पॅशन जो आहे ते जर तुम्ही एटिमॉलॉजी त्याचं जर ओरिजिन बघितला तर पॅशन म्हणजे काय,
पॅशन मीन्स यू शुड बी रेडी टू सफर. इफ यू आर पॅशनेट अबाउट समथिंग, जसं लता मंगेशकर किंवा सचिन तेंडुलकर, ते वर पॅशनेट अबाउट सिंगिंग अँड क्रिकेट. पण त्या पॅशनसाठी त्यांनी 24 तासामध्ये 48 आवर्स कसे घालायचे हे शिकले. बरोबर. रियाज, प्रॅक्टिस आणि इफ यू आर पॅशनेट, तुम्ही रात्री 3 वाजता उठाल आणि कराल. सो मला पण हे इतकं सोपं नाहीये. आधी मी माझ्या कॉलेजमध्ये MBA मध्ये स्लीपिंग ब्युटी म्हटलं जायचं, जो 10च्या आधी कधीच उठायचो नाही. बर. आणि आज माझा दिवस सकाळी 3 वाजता चालू होतोय. बापरे. सो दिस हॅज बीन पॅशन. सो मला पण 24 तासच आहेत, पण ह्या 24 तासामध्ये 48 तास कसे घालायचे हे शिकलो. आणि ह्या माध्यमातूनच जेव्हा मी हे प्रचार करतोय, बरेच वेळा मला ऐकण्यात येते की हर्षद, मला फिटनेस तरी करायचंय पण मला टाइम नाही मिळत. आणि ही जी व्यक्ती म्हणते ते दुर्दैवाने सगळ्यात काय म्हणू शकतो आपण, म्हणजे श्रीमंती जी आहे, श्रीमंती तिथेच आहे जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकाल. 100%. बाकी पैसे आणि हे तर तुम्ही करालच, हो. आणि ते आणि परत करू शकताय. तुम्ही झिरोला येऊन आणि परत कमवू शकता. पण एकदा हेल्थ गेली हातातून तर खूप कमी जणांना सेकंड चान्स मिळतो. आणि मिळालं तरी त्याचा व्यवस्थित उपयोग कसं करायचं हा एक त्याला शास्त्र लागतं. बरोबर. हर्षद, खूप चांगली गोष्ट सांगितलीत तुम्ही. कारण जर आपलं आरोग्य नीट असेल, आपली जर हेल्थ व्यवस्थित असेल, तरच आपण इतर सगळ्या गोष्टी साध्य करू शकतो. त्यांना जर साथ नाही दिली तर आपल्याला काहीच मग जमणार नाही. फिटनेस बद्दलचं थोडंसं जाणून घेऊया. फिटनेस म्हणजे नेमकं काय समजावं? मनीषा, व्हेरी गुड क्वेश्चन हिअर. फिटनेस म्हणजे काय? आता मलाच 25 वर्ष लागली हे समजण्यासाठी. आणि फॉर्च्युनेटली देवाच्या आशीर्वादाने मला व्यवस्थित गुरु भेटले. जसे स्वामी विवेकानंदाला पण गुरु एक लागतो, आणि किंवा शिवाजी महाराज आहेत त्यांना पण एक व्यवस्थित गुरु ज्याच्या आईच्या दृष्टीने आलं किंवा नंतर पण, तसंच राईट मार्गदर्शन हा इम्पॉर्टंट आहे. मग फिटनेस म्हणजे काय हा एक खूप खूप महत्वाचा विषय आहे. बरेच वेळा आपण बघतो फिटनेस, किंवा आपल्याला एकदा कळालं की बाबा आपल्याला काहीतरी करायचं, तर इमिजिएट थिंग्स, एस्पेशली इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये आपण बघतो की लोक दे स्टार्ट विथ द लीस्ट रेझिस्टन्स थिंग्स, किंवा जे त्यांच्या मित्रमैत्रिणींना करतात तसे. फॉर एक्झाम्पल, दे स्टार्ट विथ सिम्पल थिंग लाईक अ वॉकिंग. आणि आजकाल तरी डिजिटल डिव्हायसेस आलेत. ऍपलचं वॉच घाला, किती स्टेप्स चालला ते दाखवले, किती कॅलरीज बर्न केले. पण फिटनेस इतकं सोपं नाहीये. सो फिटनेस समजण्यासाठी फिटनेस इज बेस्ड ऑन 4 पिलर्स. आणि प्राचीन काळांपासून हे वेगळ्या वेगळ्या शास्त्रांमध्ये, वेगळ्या वेगळ्या धर्मांमध्ये त्याच्याबद्दल उल्लेख केलेला आहे. आणि फिटनेस हे जर आपण बघितलं तर स्टोइसिझम, जे मार्कस ऑरेलियस एन्शंट रोम पासून आलेलं आहे, आपल्यापर्यंत पण आलेलं आहे, जे बुद्धिझम मध्ये लिहिलेलं आहे, विच हॅज बीन स्पेल्ड बाय सेनेका. हे जे ग्रेट महान व्यक्ती होऊन गेलेत, ज्यांनी शास्त्रांमध्ये हे स्क्रिप्चर्स लिहिलेत, त्यांनी टाइम अँड अगेन दे हॅव सेड दॅट फिटनेस इज बेस्ड ऑन 4 पिलर्स. फर्स्ट इज फिजिकल, मेंटल, इमोशनल अँड स्पिरिच्युअल. हे चारही स्तंभ जेव्हा व्यवस्थित बॅलन्स आउट करतो ना व्यक्ती, तेव्हा फिटनेसचा प्रवास चालू होतो. फिटनेस म्हणजे नुसतं व्यायाम किंवा एक्सरसाइज किंवा हे नाहीये. किंवा जसं कन्फ्युजन आहे मार्केट प्लेस मध्ये, फिटनेस म्हटलं की लोक काय समजतात की एक्सरसाइज आणि डायट. आणि हे शास्त्र तुम्ही दुसऱ्या वेगळ्या वेगळ्या दुकानांमध्ये गेला, मी दुकान का म्हणतोय कारण की हल्ली एक बाजारच झालाय. इट्स बिकम अ मार्केट प्लेस वेअर पीपल आर देअर टू जस्ट मेक मनी आउट ऑफ इट. आणि इट्स अ ह्यूज मार्केट. आपली इंडिया पण फिटनेस मार्केट हे $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे चाललेलं आहे. रिझन इज सिम्पल. इफ यू लुक अराउंड आपल्या इंडियामध्ये, भारतामध्ये 9 आउट ऑफ 10 पीपल यू विल फाइंड इट ओबीज. आणि इथे ह्यूज मार्केट असल्यामुळे सगळेच इकडे कॅपिटलाइज करायला बसलेले आहेत. सो कमिंग बॅक टू फिटनेस, फिटनेस इज नॉट ओनली अबाउट फिजिकल एक्सरसाइज और डायट अलोन. हे तुम्ही कितीही चांगल्या पद्धतीने केला. एक्झाम्पल घेऊ आपलं बॉलिवूड किंवा हॉलिवूडची लोक, त्यांना फिटनेस म्हणजे दे हॅव द रिसोर्स टू हॅव द बेस्ट ट्रेनर्स, दे हॅव द बेस्ट डायटिशियन्स, आणि हे दोन्हीचा त्यांच्याकडे काहीच कमतरता नसते. मग ती जर फ्रेटर्निटी बघितला, इव्हन दे लुक गुड बिकॉज त्यांचा बिझनेसच आहे चांगलं दिसणं, चांगलं खाणं पिणं, चांगलं एक्सरसाइज. बट इनस्पाइट ऑफ दॅट ह्या फ्रेटर्निटीमध्ये हायेस्ट सबस्टन्स अब्युज आहे, अल्कोहोलिझम, ड्रग्ज आणि इमोशनल इम्बॅलन्सेस आहेत, जिकडे एन्झायटी, डिप्रेशन अँड सुसाइड्स. तर हा प्रश्न जो मी जर आज ह्या जसं तुम्ही ऐकताय, एक शांत जर तुम्ही बसला आणि विचार केला, फिटनेस म्हणजे नुसतं 6 पॅक्स, ऍब्स किंवा हॅव्हिंग द परफेक्ट फिगर फॉर अ वुमन नाहीये. ऑफकोर्स ऑन द फेस ऑफ इट माइट लुक गुड, बट त्याच्या डीपर जर गेला तर इट इज अबाउट हॅव्हिंग द राईट बॅलन्स ऑन युअर इमोशनल, मेंटल स्पेसेस आणि तुमचं स्पिरिच्युअल जर्नी. स्पिरिच्युअल म्हणजे इट्स नॉट नथिंग टू डू अबाउट एनी रिलिजन, बट स्पिरिच्युअलिटी म्हणजे आपण एक स्पिरिच्युअल बिईंग आहे. यू आर फॉर्च्युनेट टू बी बॉर्न ॲज ह्युमन्स. माणसासारखं आलोय इथे, तर आपला मेन हेतू काय असायला पाहिजे, वाय आर यू बॉर्न ॲज अ ह्युमन, हे ज्या दिवशी तुम्हाला कळेल ना, त्या दिवशी तुम्ही स्वतःच जग पण चांगलं कराल आणि आजूबाजूचं सगळं एन्व्हायरमेंट पण सुंदर होऊन जाईल. आणि हे 4 पिलर काय आहे ते डेफिनेटली आय वुड बी मोर इंटरेस्टेड इन टेलिंग यू. फिजिकल म्हणजे काय, मेंटल म्हणजे काय, इमोशनल म्हणजे काय, आणि स्पिरिच्युअल म्हणजे काय. बट
in a nutshell, fitness has to be a balance of all the 4 pillars at any given point of time. तेव्हा you will be leading a life of freedom from कुठलेही पेन्स, कुठलेही ailments and securing yourself. अच्छा. मग आता जसं लोक समजतात की फिटनेसचा जेव्हा पण आपण विचार करतो त्यावेळी मग वॉकिंगला जावं किंवा थोडंसं डाएट कंट्रोल करावं, मग कुणाला परवडतंय ते जिम वगैरे लावतात किंवा आणखीन काही एक्सरसाइज करत असतात. तर मग आपण स्वतःला फिट ठेवण्यासाठी कुठून सुरुवात करावी? परफेक्ट. तुमचा शब्द घेतो परवडणं. ओके, हा खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा फिटनेसचं चूज करायचं जेव्हा वेळ येते तेव्हा हा विषय किती मला परवडेल की नाही, किती महाग आहे की नाही, तर हे एक लक्षात घ्या. राईट फिटनेस घ्यायला किंवा आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट फ्री येत नाही. और रादर जी फ्री मध्ये आलेली आहे आपण टेकन फॉर ग्रांटेड करतो. हो ना. आता सिम्पल आहे, नॉट एव्हरीबडी इज बॉर्न विथ एलिमेंट्स. म्हणजे अधूपणा ही घेऊन खूप क्वचित म्हणजे लोक असतात, तशी पण असतात, त्यांचं चॅलेंजेसच वेगळे. पण समजा जर तुम्ही बॉर्न जेव्हा झाला तुम्हाला काहीही डिझिजेस नव्हते, काहीही एलिमेंट्स नव्हते, तुम्हाला देवाने एक सुंदर शरीर आणि एक सुंदर मन दिलेलं होतं. पण बाय द टाइम यू ग्रो अप, शाळेमध्ये येता आणि बाय द टाइम यू रिच कॉलेज आणि स्पेशली लग्न झाल्यानंतर, जॉब लागल्यानंतर 9 out of 10 पीपल ह्यांचं बघितलं तर वजन वाढलेलं असतंय. डायबिटीज इज देअर इन ऑलमोस्ट कॉमनली. ब्लड प्रेशर, स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन, हे जेव्हा तुम्ही वेलकम करता हे महागातल्या गोष्टी आहेत आणि हे न परवडणारे आहे. सो जेव्हा तुम्हाला चूज करायचं असते फिटनेस, इट हॅज टू बी अबाउट इन्व्हेस्टिंग युअर सेल्फ इन टू द राईट वेज. सो सिम्पल जशी तुम्ही राईट क्वेश्चन आहे, जेव्हा आपण चूज करतो तेव्हा हा परवडत नाही असं म्हणतो आणि एक व्यक्ती वॉकिंग करायला लागतो, सायकलिंग करायला लागतो किंवा मॅरेथॉन्स पळतो, ह्याच्या आधी तुम्ही पॉज करून विचार करायला पाहिजे की फिटनेस हा फिजिकल ह्याच्यावरती पण त्याला शास्त्र आहे. आणि शास्त्र हे सांगतंय की तुम्ही कुठलीही ऍक्टिव्हिटी कराल, स्वतःहून कराल किंवा कुणाच्या मार्गदर्शनाच्या खाली कराल, पण ती ऍक्टिव्हिटी रिपीट नाही व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, वॉकिंग जर तुम्ही चालू केला आणि तुम्ही वॉकिंगच करत राहिला किंवा मॅरेथॉन पळताय किंवा सायकलिंग पण चालू केलं आणि तुम्ही तेच ऍक्टिव्हिटी करत राहिला, तर 7th or 8th डे तुमचं माइंड स्टॉप्स ट्रीटिंग दॅट ऍक्टिव्हिटी ऍज फिटनेस ऍक्टिव्हिटी आणि तुमच्या ब्लड मध्ये जास्ती कॉर्टिसॉल लेवल्स वाढायला लागतात. And this has been substantiated by research. आम्ही स्वतःहून पण ह्याचे पॉडकास्ट वगैरे केलेले आहेत विथ द एमिनेंट डॉक्टर पॅनलिस्ट आणि ह्याच्यामध्ये प्रूव्ह पण झालेलं आहे की रिपिटेशन ऑफ द सेम ऍक्टिव्हिटी, वेदर इट इज योगा, पिलाटेस, झुंबा, रिपिटेशन ऑफ द सेम ऍक्टिव्हिटीज इन फॅक्ट रिड्युसेस तुमचं परफॉर्मन्स and it will start adding up the stress hormone cortisol, which can be stressful and which can act adversely on any person. म्हणजे काय होतं की तुम्ही वॉकिंग केला तरी चालू, पण दररोज करत राहिल्यामुळे तेच सेम जॉईंट, सेम मसल्स सारखे तुम्ही करताय आणि त्याच्यामध्ये शास्त्र न लावून स्ट्रेचेस होत नाहीत, त्याच्यामध्ये बाकीचे मसल्स आणि टार्गेट होत नाहीत आणि त्याच्यामुळे तुमचं कार्डिओव्हॅस्क्युलर रिस्क वाढत जाते. दॅट्स द रिझन इफ यू सी ऑफ लेट इवन फ्रॉम अ प्लेस लाईक बेलगाम आपण हे जे प्रचार करतोय, हाऊ मेनी टाइम्स हॅव यू हर्ड अ क्लोज पर्सन विथ तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा माहिती असलेला लीन आहे, तो सायकलिंग करत होता, जॉगिंग होता, जिम होता, पण त्याला हार्ट अटॅक आला आणि आयुष्यात संपलं. हे जर तुम्ही ऐकलं असाल, 2 दिवस 4 दिवस चर्चा होते, अरे तो जिम करत होता, तो सायकलिंग करत होता, तरी कसं झालं. सगळेजण आपले आपले अनालिसिस मांडतात आणि पण ते विसरतात आणि आपल्या मार्गाला लागतात. बरोबर. अंटिल मे बी तुमचा टर्न यायला नाही पाहिजे, एवढंच काळजी घ्या. सो फिटनेस फिजिकली जेव्हा आपण करतोय तेव्हा आपण राईट चॉईसेस करायला कुणाकडून तुम्ही शिकताय हे फार गरजेचं आहे. जसं तुम्हाला कधी काही डॉक्टरची गरज राहिली, तुम्ही चौकशी करूनच जाता ना, तो डॉक्टर कसा आहे, त्यांनी काय काय केलेलं आहे, त्याचा चौकशी करून. पण फिटनेस हा इतका महत्वाचा असताना तुम्ही कुणाच्याही अधीन जाऊन तुम्ही स्वतःला सोपून देता, हा चुकीचा प्रश्न आहे. बरोबर. मग हर्षद, तुम्ही ऍज अ कोच काय सांगाल की काय करावं नेमकं लोकांनी? सांगायचं म्हणजे फिटनेस जेव्हा घ्याल, जसं फक्त फिजिकल फिटनेस त्या पहिल्या पिलरचं आपण जर बोलतोय, तर त्याला अशी आता एकतर काय आहे, फ्री मीडियम मध्ये म्हणजे इंटरनेटवरती किंवा सोशल मीडियावरती अ लॉट ऑफ कॉन्टेंट अवेलेबल असतो. पण कुठला घ्यायचा हा अगेन शास्त्र लागतं. जर तुम्हाला तितका वेळ असेल, जसं मी वेळ काढला, मी 25 वर्ष लावले त्याच्यामध्ये अभ्यास करायला, तसं डायरेक्टली मला म्हणजे हा सेल्फ स्टडीज होता एक लेवल पर्यंत आणि त्याच्यानंतर मग मार्गदर्शन घेतलं. तुम्हाला तितका वेळ आणि तितकं पॅशनेट असाल तर करा आणि फाइंड द राईट स्पेसेस. इफ नॉट, गो अँड सर्च फॉर द राईट सोर्सेस, कारण की ह्याला पण मार्गदर्शन लागतं. अक्षरशः तुम्ही डॉक्टर पण असाल, मी अगेन का सांगतोय, एका डॉक्टरचं नॉलेज ऑफ ह्युमन बॉडी इज मच डीपर, पण ते अप्लाय, नोईंग, जसं ब्रुसली म्हणायचे, नोईंग इज नॉट इनफ, यू नीड टू अप्लाय. विलिंग इज नॉट इनफ, यू नीड टू ऍक्ट. So the best thing is be with the right people, be with the right content, and त्याच्यानंतर is what you can make the changes.
बरोबर. खूप छान अशी माहिती फिटनेस बद्दल हर्षद देत आहात. एक विशेष कार्यक्रम आपण ऐकत आहोत. वेणुध्वनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात. हर्षद कलगटके आपल्यासोबत आहेत. हर्षद, आता फिटनेस बद्दल आणखीन बोलायचं झालं तर म्हणजे जेव्हाही आपण वेट लॉसचा विचार करतो तेव्हा डाएट हा खूप मेन असतो. म्हणजे खूप जण म्हणजे डाएट करतात, मग 8 तासाचं फास्टिंग असेल, 12 तासाचं फास्टिंग असेल आणि बरेचसे वेगवेगळे ऑप्शन्स ते सर्च करत असतात आणि त्याप्रमाणे मग करायला प्रयत्नही करतात. तर वेट लॉस करण्यासाठी काय नेमकं योग्य पद्धत आहे, कोणती? परफेक्ट. सो पहिला म्हणजे इथे थोडंसं मी तुम्हाला इथेच करेक्शन करेन. वेट लॉस आणि फॅट लॉस हे दोन वेगळेच विषय आहेत. बर. आणि कॉमनली वेट लॉस कडेच लक्ष दिलं जातं. 10 मधली 10 लोक ह्याच्यामधलं फरकच जाणवत नाहीत. आता वेट लॉस जर करायचं असेल तर नो ब्रेनर आहे. तुम्हाला एका रूम मध्ये कोंडून ठेवलं आणि तुमच्या दरवाजाच्या खालतून बेअर मिनिमम जेवण तुम्हाला दिलं तर तुमचं वेट लॉस होऊन जातं आरामात. जसं फॉर एक्झाम्पल तुमचा कधी हात पाय कधी फ्रॅक्चर झाला एका व्यक्तीचा, प्लास्टर घातल्यानंतर तिथे काही न करता तो पाय बारीक होतो किंवा हात बारीक होतो प्लास्टरच्या आतल्या आतमध्ये. रिझन हा कधी विचार केला तर काय होतं, वेट लॉस मध्ये तुमचं मसल लॉस पहिला होतो, बोन डेन्सिटी पहिली जाते आणि शेवट जे जातं हे फॅट जातं. आणि तसं जर प्रक्रिया तुमच्यामध्ये झाली काही करून, जर तुम्ही जिम करत आहात, वॉकिंग करताय, इंटरमिटंट फास्टिंग, त्याला कुठल्या ब्रँडचं नाव नाही घेणार मी याच्यावरती, बट यू नो फॉर शुअर ओके, 2दाच खायचं हे खूप प्रचार केलं जातं आणि हजारांमध्ये लोक येतात आणि ते ऐकतात पण आणि 2दा खाऊन त्यांचं वेट लॉस पण होतं. पण होतं प्रत्यक्षात काय, त्यांचे हातपाय बारीक झालेले दिसतात, पोट किंवा त्यांचं फॅट लॉस झालेलं दिसतच नाही. आणि जर ते तुमच्या आयुष्यात असं कधी घडलं तर समजून घ्या तुम्ही इंडिया पाकिस्तान बॉर्डरवरून पूर्ण इंडियन आर्मी जर परत मागून घेतला तर इंडियाची दशा कशी होईल तशीच तुमची दशा असते. विच मीन्स तुमचं डिफेन्स सिस्टीम ऍब्सोल्युटली तुम्ही काढून घेतलेलं आहे. विथ लॉस ऑफ मसल अँड बोन डेन्सिटी तुमचं डिफेन्स मेकॅनिझम जे आहे, नॅचरल प्रक्रिया जी आहे ती जी कमी होते. यू विल बी ओपन फॉर एनी ऑफ द सिम्पल, तुमचं म्हणजे यू विल बी मोर प्रोन फॉर डिझिजेस, कुठलेही इम्युनिटी तुमची कमी होते, सिम्पल रोगराई ही तुम्हाला पटकन एफेक्ट होऊ शकते. सो इफ यू रिअली वॉन्ट टू मेक युअर सेल्फ स्ट्रॉंगर यू शुड बी फोकसिंग ऑन फॅट लॉस. म्हणजे काय, तुम्ही आणि एस्पेशली हा मेसेज एस्पेशली जर तुम्ही 35च्या वरती असाल, 35 अँड अबाव एज जे लोक आहेत त्यांनी ही काळजी घ्यायला पाहिजे. 35 वर्षापर्यंत तुम्ही काही समजा नवीन ट्राय केला आणि कमी जास्त जरी झालं तरी तुम्ही मसल्स डेव्हलप पटकन करू शकता. पण 35च्या नंतर मसल डेव्हलपमेंट खूप कमी होतात तुमच्या मेटाबॉलिझममुळे आणि यू कॅन नॉट डेव्हलप दॅट फाईन क्वालिटी मसल्स जे तुम्ही यंग एज मध्ये करू शकला असाल. आणि त्या वयामध्ये जर तुमचे मसल्स गेले तर तुमची संपत्तीच गेल्यासारखी होते. तुम्ही अक्षरशः म्हणजे गरिबीला येतात. हे अगेन याच्यामधून सांगते, वेट लॉसच्या मागे पळू नका. कमिंग अगेन टू डायट. डायट हा असा विषय आहे, जर आपण एक 3 जनरेशन आधी जर गेलो किंवा 2 जनरेशन आधी, आपले आजी आजोबा ही लोकांना काही डायट किंवा कुठलं वेगळं एक्सरसाइज जिम वगैरे कधी केलेलं ऐकलाय का? नाहीच ना. ते घरची भाकरी भाजी खाऊन शेतामध्ये राबून आणि अक्षरशः 90, 90, 95, 100 वर्ष पण जगायचे आणि नुसतं जगायचे नाही, कुठलंही रोगराई नसायची. डायबिटीज हे कधी ऐकला नाही. ते गोड पदार्थ वगैरे पण खाऊन वगैरे जगायचे, थोडं पापड लोणचं पण खायचे. पण ती कशी जगायचे, कारण काय होतं की ते नेचरच्या जवळ असायचे. आज हा डायट म्हटलं की आपण नेचरच्या अगेन्स्ट जातो. सप्लिमेंट्स न विचार केलं म्हणजे सगळ्यांना दिले जातात. ह्या याच्यावरती डायटच्याच विषयावरती एक मी सिम्पल प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारावसारखं वाटतो आणि ह्या मीडियम मध्ये मी विचार करा जेव्हा विचारतो, अन ऍपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. हे सगळ्यांनी ऐकलंय लहानपणीपासून? कधी कोणी तुम्हाला सांगितलंय का ऍपल कधी खायचं? आणि हा जेव्हा मी विषय विचारला जातो तेव्हा लगेच येते जेवणाच्या आधी, सकाळी ब्रेकफास्टच्या आधी किंवा संध्याकाळी. आय एम नॉट आस्किंग अबाउट द टायमिंग. लिसन टू दिस व्हेरी केअरफुली. डायट हा इतका सुंदर विषय आहे. नुसतं खाणं खाताना, आणि हा जर आज ह्या मीडियम मध्ये तुम्ही समजाल की ऍपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे, बट ऍपल कधी खायचा असतोय? ऍपल तेव्हाच खावा जेव्हा तुमचं मन शांत असतंय. जे सिम्पल गोष्ट लाईक, जर तुम्ही ऍपल खूप क्रोधित झाला असाल आणि ते ऍपल खाल्लाय तर ते काहीच त्याचे बेनिफिट्स तुम्हाला लागणार नाहीत. इनफॅक्ट रिसर्चनी प्रूव्ह केलंय, 1960s मध्ये एका रिसर्चरनी केलेलं आहे, जो व्यक्ती क्रोधित झालेला होता त्याचं सलायवा घेतलं आणि ते सलायवा माईस वरती इंजेक्ट केलं गेलं. ते सलायवा फ्रॉम अ अँग्री पर्सन किल्ड 19 माइसेस.
म्हणजे एका सिंपल सलायवामध्ये ज्या क्रोधित झालेलं असतं त्याच्यामध्ये एवढं पॉइझन असतं. आणि जेव्हा तुम्ही खूप खुश पण असता तेव्हा पण उपयोग होत नाही, जेव्हा खूप उदास असता तेव्हा पण ते ऍपल डायजेस्ट होत नाही. सो कधीही खाण्याच्या वेळी जर खायचं असेल तर ते शांततेत पूर्वीच्या पद्धतीने आजी आजोबांचंच बोलतो, ते घरी आल्यानंतर पहिले कपडे बदलायचे, हातपाय धुवायचे आणि खालती बसून प्रार्थना करून मग जेवायचे. म्हणजे काय, चेंज ऑफ स्टेट. आपण हल्ली कसं खातो, फास्ट फूडच्या जमान्यामध्ये आपण खूप फास्ट खातो आणि येता जाता खातो, कधी जेवणा ताटामध्ये काय पडलंय अन्न त्याच्याकडे पण लक्ष नसतं. सो डायट इतका कॉम्प्लेक्स नाही विचार करायला गेला तर, पण बघायला गेला आजच्या ह्याच्यामध्ये काहीच निसर्गाच्या जवळ नाहीये. बरोबर. एव्हरीथिंग इज रिफाइंड, राईट फ्रॉम रिफाइंड सॉल्ट, रिफाइंड तांदूळ, रिफाइंड शुगर, एव्हरीथिंग इज रिफाइंड. आणि सिंपल गोष्टी जरी तुम्ही एक महिनाभर घरातलं जेवण घेतला तरीही तुमचे बरेचसे रिव्हर्सल्स व्हायला लागतील. आणि ही गोष्ट आज आता आम्ही डिजिटल फिटनेस वरती ह्या महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये आमचं चालू आहे नो आउटसाइड फूड चॅलेंज. ट्रस्ट मी, वर्ल्ड ओव्हर यू कॅन सी ओनली 2% इव्हन विथ DFH मेंबर्स फाइंड इट इझी और कॅन डू दिस चॅलेंज. तुम्ही करून बघा, एक महिनाभर बाहेर खाऊ नका. मग बर्थडे पार्टी असेल, लग्न असेल, घरी जेवून जावा ना. आणि हे तुम्हाला परवडतंय की नाही बघा. हा फ्री मध्ये टिप देतोय, पण बघा परवडतंय की नाही आणि चेक फॉर युअरसेल्फ. अच्छा. बऱ्याचदा आपण म्हणजे सोशल मीडियावरती वगैरे बघत असतो की शुगर एक 21 डेज घेऊ नका, मग तुम्ही तुमच्यामध्ये फरक बघा, म्हणजे स्वीट अवॉइड करा वगैरे वगैरे. तर तुमचं चॅलेंज हे आहे की घरीच खावा 1 महिना आणि मग रिझल्ट बघा. ऍब्सोल्युटली. इंटरेस्टिंग. समझे आपकी हर हेल्थ प्रॉब्लम्स की बात, वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट हर दिन और रात, केली का हाथ आपके साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health related problems. Experienced doctors and ultra modern facilities के साथ KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center, Nehru Nagar, Pelagavi. Call 08312 473777. केली कनसु ननसदा वेणुध्वनी वेणुध्वनी. हर्षद, फॅट लॉस वरती तुमचा खूप फोकस होता, तर फॅट लॉस करायचं म्हणजे मग आपण त्याच्यासाठी जिम वगैरे जॉईन करणं गरजेचं आहे की म्हणजे हाऊसवाईफ वगैरे असतील, आता लेडीज मध्ये जास्त करून फॅट खूप असतं तसं जर बघितलं तर. आता पुरुषांचं हे प्रमाण वाढलंय म्हणायला हरकत नाही, पण पुरुषांच्या ऍक्टिव्हिटीज होत राहतात, पण काही महिला अशा आहेत की त्यांच्या ऍक्टिव्हिटीज नसतात आणि मग कशाला आता एवढं लक्ष द्यायचं वगैरे असे म्हणजे त्यांचा गोंधळ असतो. तर अशा लेडीजना आपण काय सांगू? खूप सुंदर प्रश्न आहे. पुरुष आणि एक बाई, आणि तुम्ही खऱ्या अर्थाने बघायला घेतला तर पुरुषांचं अॅनाटॉमी जी आहे ती खूप सिंपल आहे कम्पेअर्ड टू अ लेडी. एक बाईचं आयुष्य घेतला राईट फ्रॉम द बर्थ टिल डेथ, तिचं आयुष्य जास्ती कॉम्प्लेक्स असते. मंथली म्हणजे तुम्ही जेव्हापासून एक मुलगी वयात येते आणि त्याच्यानंतर मेन्स्ट्रुएशन चालू होतं, त्याच्यानंतर प्रेग्नन्सी होऊ शकते, प्रेग्नन्सी नंतर ऍज यू ग्रो ओल्डर, प्री मेनोपॉज, मेनोपॉज, पोस्ट मेनोपॉज, प्रत्येक घटनेला एक स्त्रीचं आयुष्य चॅलेंजिंग असतं आणि ते फिजिओलॉजिकली बॉडी चेंज होत राहते. आणि तरीही इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एव्हरी लेडी टू फोकस. तर आता फॅट लॉस जर करायचं झालं तर त्याला एक लक्षात घ्या की प्रत्येक विमेनला समजायला पाहिजे बोन डेन्सिटी इन एव्हरी विमेन, एस्पेशली इंडियामध्ये बोन डेन्सिटी, B12 लेवल, व्हिटॅमिन D ह्याची कमतरता तुम्हाला दिसते. 9 out of 10 विमेन फाइंड इट. त्याच्यानंतर यू ऑल्सो सी दॅट लाईक स्ट्रेस लेवल्स आर ऑन द हायर साईड. तर ट्रेनिंग फॉर अ वुमन इज व्हेरी इम्पॉर्टंट. एस्पेशली तुम्हाला जर फॅट लॉस करायचा असेल तर त्याला प्रॉपर फिजिकल ट्रेनिंग पाहिजे. नुसतं जिमला जाऊन एक्सटर्नल वेट उचलायची बिलकुल गरज नाहीये. आपण कुठल्याही दुसऱ्या प्राण्याला वेट लिफ्टिंग किंवा वेट करताना बघितलंय का? आपण पण एक प्राणीच आहोत आणि आपण आलोय एव्होल्युशन प्रमाणे माकडांपासून. तर नॅचरल एक्सरसाइजेस जे असतात, कॅलिस्थेनिक्स विच इज बीन आमचं म्हणजे व्हॉट वी प्रपोज इज कॅलिस्थेनिक्स इज युझिंग युअर ओन बॉडी वेट ट्रेनिंग. जर स्वतःचं बॉडीमध्ये वेट आहे, तुम्ही प्लॅनेट अर्थ वरती आहात, सो तेवढं ह्याच्यावरती पण सिम्पल एक्सरसाइजेस सायंटिफिकली जर तुम्ही दररोज करत गेला तर तुमचं फॅट लॉस होते, बोन डेन्सिटी स्ट्रॉंग होते नॅचरली, कॅल्शियम टॅबलेट्स वगैरे घेण्याची पण कधी संधी येणार नाही आणि त्याच्याने तुमचं फॅट लॉस होऊन मसल स्ट्रॉंग होतील. आणि एस्पेशली विमेन, ॲबडॉमिनल फॅट, विमेन अँड मेन, इंडियामध्ये इव्हन पुरुषांना जेव्हा एक बेली फॅट येतं ते खूप दुर्दैवी असते. बायकांना एक रिझन तरी असतं की मे बी प्रेग्नन्सी झाली आणि बेली फॅट आली, यू ऍटलीस्ट हॅव अ रिझन. पुरुषांना बेली फॅट याचं रिझन काय आहे?
नक्कीच ना. जर कुठल्याही पुरुषाला बेली फॅट आहे तर हे ऍक्च्युली मी हे म्हणेन की इट इज अ व्हेरी व्हेरी डिसग्रेसफुल थिंग. वन हॅज टू थिंक आणि इट्स नॉट अबाउट डिसग्रेस बट इट इज रिस्की ऑल्सो. जर तुमच्या ऍब्डॉमिनल मध्ये फॅट आहेच, म्हणजे 2 टाईपचे फॅट असतात, विसरल अँड सबक्युटेनियस फॅट. सबक्युटेनियस म्हणजे स्किनच्या खालचं आणि विसरल म्हणजे तुमच्या ऑर्गन्स वरती जे असतं. हे दोन्ही फॅट एक प्रमाणाच्या वरती जर गेलं तर इट इज रिअली डेंजरस बिकॉज मेजॉरिटी ऑफ युअर ऑर्गन्स आर लोकेटेड इन युअर ऍब्डॉमिनल रिजन. आणि जर ते वाढलं तर ते खूप खूप यू आर ऑलरेडी सेटिंग ऑन अ टाइम बॉम्ब. तो कधी फुटेल हे काही सांगता येत नाही. दॅट्स द रिझन अगेन आय वुड लाईक टू टेल, राईट इन्फॉर्मेशन, राईट मार्गदर्शन हे घ्या. महाग वाटते हे समजून घेऊ नका. जे चीपर ऑप्शन्स असतात, हल्ली कसं आहे सोशल मीडियावरती पण फ्री योगा, फ्रीचं हे जे फ्री फॉर नथिंग कधीच होत नाही. तुम्हीच घ्या ना, आयुष्यामध्ये काहीच फ्री नसते. मी म्हटल्यासारखं जे काय आपल्याला फ्री येतं आपण टेकन फॉर ग्रांटेड केलेलो आहोत ऑलरेडी. सो इन केस हे तर राईट मार्गदर्शन हाच एक मी म्हणेन की चांगलं मार्गदर्शन घ्या. बरेचसे असे चांगले सोर्सेस पण असतात आणि त्याच्यामधून इफ यू रिअली फाइंड फॅट लॉस कसं करायचं, फाईन. तुमचं पहिलं ऍज अ कॉमन पर्सन युअर पहिली स्टेप पाहिजे की मला फॅट लॉसच्या मागे जायचं, वेट लॉस नाही. हा चेंज करून घ्या, मग तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरांकडे जवळ याल तो. पण जसं आपण बोलतोय आता, म्हणजे वेट लॉस करणं हे थोडंसं म्हणजे फॅट लॉस पेक्षा इझी आहे असं वाटतं, तर तुमच्या दृष्टिकोनातून कसं आहे? 100%. आता हे जर आपण मी तुम्हाला एक्सप्लेन करायचं झालं तर पैसे कमवणं, तर हा जर उदाहरण दिलं, पैसे तरी सगळ्यांनाच लागतात, कमवायला तरी पाहिजेच. मग तुम्ही पैसे कसे कमवू शकता? चुकीच्या मार्गावर कमवणं सोपं असतं ना. आता तुम्ही कधी चोरी करू शकता, कुणाला तरी फसवू शकता, हा सोपा मार्ग आहे. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे चुकीचा मार्ग हा जास्ती लांब घेऊन जात नाही कुणाला. नक्कीच. तसंच वेट लॉस करणं हे सोपं आहे, तुम्हाला अगदीच सोपं आहे. पण ते वेट लॉस करून त्याच्याने तुम्हाला फक्त आणि फक्त त्रासच होणार नंतर, 100%. जर तुम्ही फॅट लॉस नाही केला आणि वेट लॉसच केला, जर तो डाएट थ्रू असेल किंवा जिम करून असेल किंवा कुठलीही ऍक्टिव्हिटी घेऊन असेल, ऍक्टिव्हिटी सगळेच चांगले आहेत. सायकलिंग इज ब्युटिफुल, योगा इज ऑसम, पण त्याला एक प्रमाणामध्ये करायला पाहिजे. तेच जर तुम्ही कंटिन्युअसली करत बसला तर तुमचं वेट लॉसच होणार, फॅट लॉस करच्या जवळ पण येणार नाही तुम्ही कधीच. सो ह्याचं सगळं कसं आहे, मिक्सचर आणि प्रमाण हा करायला लागतो. आता हे आपण ह्याच्यावरती जर मी सांगतोय, जेव्हा कुकिंग करताना जेव्हा सगळ्या मसाल्यांचं, मीठ आणि याचं प्रमाण व्यवस्थित जाते तेव्हा ती पदार्थ चांगलं टेस्ट होते. बरोबर. नाहीतर ते खाण्याच्या लायकीची पण नसते. तसंच आयुष्याचं पण आहे, तसंच फिटनेसचं पण आहे. नक्कीच. नाही, अलीकडं खूप लोक हेल्थ कॉन्शियस झालेत, तर हेल्थ बद्दल आपल्या खूप काळजी घेतात लोक आणि बऱ्याचशा गोष्टी फॉलो करत असतात. पण तरी सुद्धा आपण हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की फिटनेस म्हणजे नेमकं काय आहे आणि काय केलं पाहिजे आपल्याला आपल्या शरीरासाठी. तर हर्षद, बऱ्याचशा गोष्टी आपण आता बोलत आहोत आणि फॅट लॉस करणं हे खूप गरजेचं आहे, ते तुम्ही वरचेवर हायलाईट करताय. तर फॅट लॉस हे कशा पद्धतीनं होऊ शकतं? म्हणजे मी विचारलं होतं तुम्हाला की महिलांसाठी आपण स्पेशली काय सांगू की त्यांनी काय करावं घरच्या घरी? ओके, तर एक सिम्पल टिप सांगेन आणि हे एक जस्ट लाओत्झू म्हणून चायनीज फिलॉसॉफर होते, त्यांचं हे लिहिलेलं वाक्य मी जस्ट म्हणेन आणि इंग्लिशमध्ये म्हणेन, ते जस्ट समजून घ्या. तर तुम्हाला जर डेस्टिनी म्हणून काही चेंज करायचं असेल आयुष्यामध्ये, डेस्टिनी आपण म्हणतो ना, माणसाची डेस्टिनी आहे किंवा त्याचं आपण मराठीमध्ये म्हणाल की त्याचं अक्षरशः म्हणजे काहीतरी फ्युचरमध्ये आपण समजा एक सिम्पल गोल ठेवलाय. जर तुमचा गोल फॅट लॉस असेल तर लिसन टू दिस व्हेरी केअरफुली. वॉच युअर थॉट्स, दॅट बिकम्स युअर वर्ड्स. वॉच युअर वर्ड्स, दॅट बिकम्स युअर ऍक्शन्स. वॉच युअर ऍक्शन्स, दॅट बिकम्स युअर habits. Watch your habits, that becomes your character. आणि watch your character, that becomes destiny. तर जर तुम्हाला डेस्टिनी चेंज करायचं असेल ना, तर पहिला विचार चेंज करायला पाहिजे. फॅट लॉस जर करायचा असेल तर पहिला मनामधून विचाराची प्रक्रिया चेंज व्हायला पाहिजे. विच मीन्स फक्त एक्सरसाइज नाही, एक्सरसाइज हे एक छोटं माध्यम आहे फॅट लॉस साठी. पहिलं म्हणजे विचार जेव्हा तुम्ही चेंज करायची जेव्हा धाडस करता, विचार चेंज करायचं म्हणजे प्रत्यक्षात काय, जर फॅट लॉस करायचं आणि हे विचार जर तुम्हाला ह्याचं एक्झाम्पल द्यायचं असेल तर यू हॅव टू चेंज एव्हरीथिंग दॅट यू लिव्ह. तुमचं 24 तास कसे जगता ना, हे चेंज करण्याचे विचार तुम्ही चालू करा. बघितला तर आजकालच्या ह्याच्यामध्ये गरीब श्रीमंत सगळीच लोक सोशलायझिंग खूप प्रमाणात वाढलेलं आहे. ऍज अ ट्रॅव्हलर मी म्हटलो ना, मी अंदमान पासून ते वरती लेह लडाख, राजस्थान, ईस्ट वेस्ट सगळीकडे फिरलोय.
फिरताना मी जनतेला बघतो, तो गरीब असेल किंवा श्रीमंत असेल, बाहेरचं खाणं, तळलेले पदार्थ आणि फास्ट फूड आयटम्स वगैरे इतकं प्रमाणामध्ये खाल्लं जातं. जर तुम्हाला फॅट लॉसच करायचं असेल तर पहिलं खाण्याच्या पद्धती बदलण्यापासून तिथूनच चालू होतं. अच्छा. मग नंतर एक्सरसाइज कडे आलो तर एक्सरसाइज पण करताना दररोज वेगळे एक्सरसाइज करा, ज्याच्यामध्ये तुमच्या अंगामध्ये नखापासून ते केसांपर्यंत तुम्ही ऍज सच एक कम्प्लीट बॉडी आहे, त्याच्यामध्ये सगळे बॉडी पार्ट्स एक्सरसाइज व्हायला पाहिजेत. म्हणजे हात, शोल्डर्स आणि ह्याच्यामध्ये आणि सायंटिफिकली व्हायला पाहिजे. आणि अपार्ट फ्रॉम दिस फॅट लॉस करायचं झालं तर इमोशनल हेल्थ, मेंटल हेल्थ हे पण खूप गरजेचं आहे. आतापर्यंत आपण जे बोललोय ते एक्सरसाइज आणि डाएट बद्दलच बोलतोय. थोडंसं मी इथून शिफ्ट करीन, फॅट लॉस करायचं असेल तर इमोशनल हेल्थ म्हणजे काय, खूप गरजेचं आहे महिलांना पण सांगताना. आता होतं काय, इमोशनल हेल्थ बघितलं खरं अर्थाने तुम्ही स्वतःचा हात आपल्या हृदयावरती ठेवा आणि विचारा, तुमच्यामध्ये प्रत्यक्षात जेवढं तुमचं एक्सेस वेट आहे, जरी तुम्ही एक आठवडाभर पण काहीच खायला मिळालं नाही तर ट्रस्ट मी, नोबडी इज गोइंग टू डाय ऑफ हंगर. राईट? बरोबर. द मोस्ट ऑफ द टाइम्स खाणं हे जे होतं हे इमोशनल इटिंग होतंय. पीपल डू नॉट अंडरस्टँड. तुम्हाला गरजच नसते खाण्याची पण तुम्ही खाता. जर हेच खरंच फॅट लॉस करायचं असेल तर तुमच्या इमोशनल हेल्थ कडे लक्ष द्या. मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्हाला उत्तरं मिळतील की तुम्ही इमोशनली स्टेबल नाही आहात. रिलेशनशिप मॅटर्स. इट कुड बी पैसे, इट कुड बी ग्रोथ, इट कुड बी ऍस्पिरेशन्स, इट कुड बी फेलियर, इट कुड बी स्ट्रेस, एन्झायटी. आणि इमोशनल हेल्थ ही लोक कन्फ्युज करतात मेंटल हेल्थ बरोबर. व्हॉट इज मेंटल हेल्थ, व्हॉट इज इमोशनल हेल्थ, लोकांना ह्याच्यातला फरकच माहित नाही. बरोबर. इमोशनल हेल्थ म्हणजे कधी तुम्ही एका क्षणामध्ये खुश असू शकता किंवा एका क्षणामध्ये तुम्ही दडपणाखाली जाऊ शकता. एक साधं न्यूज जर आली तर तुमच्या आयुष्यातलं कोणतरी यू लॉस्ट सम पर्सन, एका क्षणामध्ये तुम्ही टन्स ऑफ वेट वाढवू शकता तुमच्या स्वतःवरती आणि त्या दडपणाखालीच राहू शकता. सो इमोशनल हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट वेन इट कम्स टू अ फॅट लॉस जर्नी. एक तास तुम्ही सुंदर एक्सरसाइज कराल, डाएटकडे पण लक्ष द्याल, पण जर तुमचं इमोशनली स्टेबल नसालच तर ते अंगाला ते डाएट पण लागणार नाही आणि एक्सरसाइज पण ते जास्ती लॉंग टर्म तुम्हाला घेऊन जाऊ शकणार. सो फॅट लॉस जर्नी स्टार्ट्स विथ द सेकंड अँड थर्ड पिलर ऑफ फिटनेस जे मी स्टार्ट केलेलं, विच इज इमोशनल हेल्थ अँड मेंटल हेल्थ ॲज वेल. आणि इमोशनल हेल्थ थोडक्यात सांगायचं म्हणजे वेगळे इमोशन्स आहेत, ब्रॉडली क्लासिफाईड: अँगर, हॅपीनेस, सॉरो आणि काम. आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये वेगळे यू कॅन डिवाइड. जर विचारायचं झालं आउट ऑफ ऑल दिस इमोशन्स सगळ्यात बेस्ट इमोशन कुठला असेल तर समजा मी तुम्हालाच विचारायचं असेल, हॅपीनेस, अँगर आणि सॅडनेस मध्ये तुम्ही जर चूज करायचं झालं तर विच इज द बेस्ट इमोशन अमॉंग दिस थ्री? ऑफकोर्स हॅपीनेस येतो. राईट? सो दिस इज व्हॉट. अँड देर आर मेनी म्हणजे वेगळे प्रचार करतात की कायम खुश राहा. मला एक सांगा, जोपर्यंत तुम्ही भगवान बुद्ध होत नाही कायम खुश राहणं शक्य आहे का? नाहीये ना. सर्वसाधारण माणसाला हे सगळ्या इमोशन्स येतातच. बरोबर. तर ह्याच्यामध्ये असं शिकवलं गेलेलं आहे की इमोशन मध्ये पण स्टेट ऑफ बिंग काम इरिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट्स हॅपनिंग आउटसाइड, हे तुम्ही जर ज्याच्याकडे लक्ष दिला तर त्या स्टेट ऑफ कामनेस मध्ये तुम्ही व्यवस्थित खाल पण, व्यवस्थित एक्सरसाइज पण कराल आणि फॅट लॉस आपोआपच होऊन जाईल. अच्छा. आणि जर तुम्ही स्टेट ऑफ काम मध्ये नाही आहात तर कितीही सुंदर एक्सरसाइज करा, कितीही चांगलं आहार घ्या, थोडे दिवस तुमचं वेटचं चेंजेस दिसतील पण परत आणि ते वेट येत राहणार, वजन वाढत राहणार. आणि मी नाव घेत नाही पण भारतामधला सगळ्यात श्रीमंत माणूस जो आहे त्याच्या मुलाला जर बघितला तर त्यांच्याकडे सगळं आयुष्यामध्ये अवेलेबल आहे, पण ही एकच गोष्ट ते साध्य करू शकत नाहीत कारण काय, इमोशनल हेल्थ कडे लक्षच दिलं गेलं नाही. And this is very important for your fat loss journey, your emotional well-being. आणि हे करण्यासाठी पण you need professional help. तर ह्या माध्यमातून मी सांगेन की हेल्प घ्यायला घाबरू नका, संकोच करू नका. राईट हेल्प कडेच ऑलवेज सीक फॉर द राईट हेल्प इज वेन यू कॅन ऍक्च्युअली कम क्लोजर टू अंडरस्टँडिंग फिटनेस अँड ऑल दिस थिंग्स. खूपच महत्वाच्या गोष्टी हर्षद सांगितलं तुम्ही. आणि बऱ्याचदा आपण म्हणत असतो की आपण जसा विचार करतो तसं आपल्यासोबत घडत जातं किंवा तशा ऍक्टिव्हिटी आपण करत जातो, असं म्हणजे खूप प्रभाव असतो आपल्या माइंडचा आपल्या शरीरावरती म्हणा किंवा आपल्या हालचालींवरती. तर ही गोष्ट इथं बहुतेक लागू होते कारण तुम्ही म्हणताय तसं मेंटली जर आपण स्ट्रॉंग राहू, इमोशनली जर आपण व्यवस्थित राहू तरच आपला तो रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. हर्षद, आता फिटनेस बद्दल एवढ्या सगळ्या गोष्टी आपण बोलतोय तर एकंदरीतच आपलं आरोग्य नीट राहण्यासाठी आपण काय ऍडवाइस करू? ऍडवाइस विल बी व्हेरी सिम्पल. दररोज तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आता जे काही तुम्ही करत असाल, कुड बी प्रोफेशनल, कुड बी मुलांसाठी, कुड बी आपल्या फॅमिलीसाठी,
ऑलवेज एकच शास्त्र लक्षात घ्या, 24 तासामध्ये कमीत कमी अर्धा तास स्वतःसाठी द्या. स्वतःसाठी म्हणजे अक्षरशः स्वतःच्या कंपनीमध्ये. आणि ह्या अर्ध्या तासामध्ये देर शुड बी नो मोबाईल डिव्हाइसेस, चर्चा नसायला पाहिजे. जर्नी ऑफ फिटनेस, राईट जर्नी ऑफ फिटनेस इज गोइंग विदिन युअर ओन सेल्फ, नॉट फाइंडिंग इट एक्सटर्नली. तुम्हाला ही उत्तरं कुठल्या जिम मध्ये किंवा कुठे स्टार्टिंगला तुम्हाला मार्गदर्शन मिळेल, पण खऱ्या अर्थाने तुम्हाला प्रवास आतमध्ये चालू करायला पाहिजे, बाहेर नाही. आणि दररोज हे जर अर्धा तास तुम्ही स्वतःसाठी काढू शकला, या अर्धा तासामध्ये काय करावं माणसाने? 10 मिनिटं राईट एक्सरसाइज, जस्ट 10 मिनिटं मी सांगतो. पण एक्सरसाइज करताना ना फुल्ली फोकस ऑन एक्सरसाइज. जसं वॉकिंग करताना किंवा जिम मध्ये आपण इकडे बडबड करत असतो, जेवताना टीव्ही बघून खात असतो, तसं नाही. एक्सरसाइज करताना 10 मिनिटं फुल फोकस एक्सरसाइज कडे ठेवा. 10 मिनिटं चांगलं मेडिटेशन करा. 10 मिनिटं जेव्हा जेवायला बसता, एकदा तुम्ही कितींदा जेवत असाल, 2दा 3दा 4दा, ह्याला पण शास्त्र आहे, पण हे आता मी सांगू शकत नाही. पण जेव्हा केव्हाही तुम्ही तोंड उघडाल जेवायला, एकटे बसा आणि शांततेत खावा. काय खाता ते प्लेटकडे, तुमच्या प्लेटमध्ये काय अन्न आहे तिकडे लक्ष द्या. थँक्यू म्हणा की जे काय आज तुम्हाला जेवण तरी मिळतंय. ह्याला माइंडफुल लिव्हिंग म्हणतात. माइंडफुल म्हणजे काय? माइंड विच इज फुल नाहीये, माइंड विच इज एम्प्टी. ओके, कीप एन एम्प्टी माइंड अँड बी फोकस्ड ऑन द ऍक्टिव्हिटी यू विल डू. देयर इज अ ब्युटिफुल सेइंग फॉर दिस. म्हणजे तुम्ही ह्या क्षणामध्ये ज्या जगाला जेव्हा शिकता, उद्याचा नेक्स्ट मोमेंटचा विचार करू नका. याच्या आधी काय झालं ते सोडून टाका. ह्या क्षणामध्ये जेव्हा जगायला लागतो माणूस, तेव्हा तुम्हाला तुमची उत्तरं व्यवस्थित मिळत जातात. नक्कीच. यासोबत आणखीन एक प्रश्न विचारेन हर्षद, की बरेच जण आता म्हणजे जे युथ जनरेशन आहे ते प्रोटीन इंटेक करणं आणि मग त्याच्यासाठी वेगवेगळे सप्लिमेंट्स घेणं किंवा पावडरचा यूज करणं, या सगळ्या गोष्टीकडे खूप त्यांचं अट्रॅक्शन वाढलेलं आहे. तर त्याचा आपल्या शरीरावरती नक्कीच दुष्परिणाम होणार आहे हे आपण ऐकून असतो, तरीही याकडे ते वळतात. तर त्याला ऑप्शन आपण काय देऊ शकतो? खूप सुंदर प्रश्न आहे. स्पेशली यंगस्टर्स तुम्ही बघितलं, आणि स्पेशली हल्ली काय झालंय, बिकॉज ऑफ फिल्म आणि हे जे हॉलिवूड बॉलिवूड ह्या बघून त्यांना क्विक रिझल्ट पाहिजे असतात. आणि प्रोटीन तुम्ही स्वतःहून हे घेतल्याशिवाय ती बॉडी बनली जात नाहीये. बरेचसे असे आता वेगळे जिम मध्ये वेगळे ट्रेनर्स, ज्यांचं आय वुड से इट अ सॅड स्टोरी आहे ती, पण एक समजून घ्या. एक एक्झाम्पल देतो. ओके, जेव्हा अरण्यामध्ये, फॉरेस्टमध्ये एका वाघाला हंट करायचं असतं, तर तो एम्प्टी स्टमक बसलेला असतो. कुठलाच प्राणी उगीच जाऊन मी जाता जाता मारलो दुसऱ्याला असं करत नाही. हे निसर्गामध्ये रूल आहेत की जोपर्यंत तुम्हाला भूक लागत नाही ते हंटच करत नाहीत. बरोबर. आणि जेव्हा हंट करतात त्यांचं पोट एम्प्टी असते, राईट. त्यांना प्री वर्कआउट किंवा काहीच नसतं. सेम ते ज्याच्यावरती हंट, डिअर घ्या. डिअरला स्वतःला वाचवण्यासाठी ते जे कुठल्याही परिस्थिती आहे ते इट हॅज टू रन फास्टर दॅन द फास्टेस्ट लायन, अँड द लायन हॅज टू रन फास्टर दॅन द स्लोएस्ट डिअर. हा निसर्गाचा प्रक्रिया आहे. आणि सर तेव्हा वर्कआउट्सला प्रोटीन आणि हे जेव्हा काही गरजच नसते, तसंच आपल्याला पण आपल्यामध्ये क्षमता आहे की साधं कृष्णाने पण म्हटलेलं आहे, द्रौपदीला देताना एक गीतासारमध्ये लिहिलेलं आहे, एका भातात शितामध्ये एक ग्रेन ऑफ राईस मध्ये ब्रह्मांड आहे. आणि जर ते तुम्ही व्यवस्थित घेतला आणि तुमच्या मनाला सांगितला, हे माझं मनाला सांगितलं खाताना की साधं एक भाताचा निवाला पण प्रोटीन सोर्स होऊ शकतो. तुमच्यामध्ये क्षमता आहे. तुमची बॉडी ही केमिकल लॅबोरेटरी आहे ऑफ द हायेस्ट ऑर्डर. मेक यूज ऑफ दिस. एस्पेशली यंगस्टर्सना ह्याच्यातून सांगायचं की प्लीज 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 नेव्हर एव्हर इंडल्ज इन एनी ऑफ द शेल्फ सप्लिमेंट्स. जे निसर्गामधलं नाही आहे ते डेंजरसच आहे. तुमची आईना विचारा, कुठलीच आई आपल्या मुलाला असलं आहार कधीच देणार नाही. हो ना. आणि जर आई देणार नसेल तर प्लीज डू नॉट फॉल प्रे फॉर एनीबडी हु इज स्टेटिंग एनिथिंग. आणि बॉडीचं जर बोललं जाईल तर ब्रुसली सारखं व्हायला ट्राय करा. एर्नॉल्डनी जी बॉडी केलेली होती यंगस्टर्सना, एर्नॉल्ड श्वार्झनेगरनी, त्यांनी 9 वर्षाच्या कालांतरामध्ये केलेली, आणि त्याची पण बॉडी फ्रेम वेगळी होती. आजकाल ती जिम मध्ये 3 महिन्यामध्ये तयार होते बाय टेकिंग सप्लिमेंट्स. पण हे सप्लिमेंट्स घेतल्यामुळे बरेचशा लोकांना कॅन्सर झालेत, बरेचसे लोक आयुष्य गाऊन बसलेत, आणि बाय द टाइम यू कम टू 30-35 तुम्ही खोकले होऊन जाता. अक्षरशः रिप्रोडक्शन पण मार खाल्लं जाते. ह्या लोकांना मुलं होत नाहीत.
ह्या लोकांना रिप्रोडक्शनचा प्रॉब्लेम येतो, त्याच्यानंतर आयुष्यामध्ये कायम स्वरूपी हा प्रॉब्लेम येला जातो. तुम्ही कुठलेही तुमच्या जर ह्याच्यातून बघायचं असेल तर रॉनी कॉलमन वगैरे त्यांचं आयुष्य स्टडी करा. पोस्ट त्यांचे 40, 45, 50 त्यांचं आयुष्य खूप दुर्दैवाने होतं, पण फक्त त्यांच्याकडे पैसे होते म्हणून ते कुड मॅनेज इट. तुम्ही ह्या मार्गाला प्लीज जाऊ नका. नॅचरल खाण्यामध्ये पूर्ण ताकद असते. प्रोटीन सोर्सेस, वेदर यू आर अ व्हीगन, व्हेजिटेरियन और नॉनव्हेज, सगळ्यामध्ये प्रोटीन सोर्स आहे. सगळ्यामध्ये देर आर ऑप्शन्स टू गो ऍब्सोल्युटली नॅचरल, आणि तुमच्यामध्ये क्षमता आहे टू कन्वर्ट एनिथिंग टू एनिथिंग. म्हणजे प्रोटीनचा जर विचार केला हर्षद, तर बरेच जण गुगल वगैरे करून मग आपलं वेट एवढा आहे, मग त्याच्यासाठी एवढा आपण इंटेक करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी सर्च करत असतात आणि तसं फॉलोही करण्याचा प्रयत्न करतात बरं का. पण हे बे प्रोटीन वगैरे किंवा असे जे सप्लिमेंट्स आहेत ते घेणं खूप हानिकारक आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही तेच सांगितलं आता की त्याचा कालांतरानं आपल्या आरोग्यावरती दुष्परिणाम होणारच आहे. ऍब्सोल्युटली 100%. म्हणजे त्याच्यामध्ये निस्संदेह आहे. गुगलच करत असाल तर गुगलवरती पुढे जाऊन पण बघा की ह्या लोकांनी घेतल्यानंतर त्याचे दुर्दैव काय झालेत दशा वगैरे. सो डू नॉट, म्हणजे तुम्ही एकतर पैसे भरपूर खर्च करता त्याच्यावरती, हो ना, आणि त्याच्यानंतर आणि परत जायला कुठे यू विल गो टू अ पॉइंट ऑफ नो रिटर्न. म्हणजे अक्षरशः ह्याचे इतके म्हणजे इट इज कॉमन सेन्स आहे. जर ज्यूस पिण्याच्या ऐवजी फळ खावा. रिझन इज सिम्पल. आपल्याला देवानी 5 सेन्सेस दिलेले आहेत, टच, फील, स्मेल वगैरे. हे सगळे बायपास होत आहेत. वे प्रोटीन जर तुम्ही म्हटलंय ना, तर वे प्रोटीन जे केलेलं आहे हे सगळं ऑलरेडी मशीन मध्ये झालेलं आहे. मग डायरेक्टली पोटामध्ये गेलं तर इट इज कॉन्सन्ट्रेटेड एनर्जी, आणि ती एनर्जी सोसण्याची ताकद नसते आपल्यामध्ये. सो इट इज नॉट नॅचरल. प्लीज स्टे अवे फ्रॉम ऑल दिस थिंग्स. प्रोटीनच घ्यायचं असेल तर व्हेजिटेरियन, व्हीगन, नॉनव्हेज सोर्सेस आहेत. इव्हन व्हीगनना आहेत. जर व्यवस्थित अभ्यास केला, अगेन जर गुगलच वापरत असाल, सोशल मीडिया, तर मेक शुअर यू अगेन रिसर्च द राईट इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन अबंडंटली अवेलेबल आहे, पण सगळंच आपल्या बेनिफिट मध्ये असतं असं नसतं. बरोबर ना, राईट. दॅट इज व्हॉट इट्स ऑल अबाउट. नक्कीच. थोडस तुमच्या डिजिटल फिटनेस हब बद्दल जाणून घेऊया की काय नेमके प्रोग्राम चालतात तिकडं. डिजिटल फिटनेस हब हा एक प्लॅटफॉर्म जो चालू केलाय, द इंटेन्शन इज व्हेरी क्लिअर फॉर इट टू रीच आउट 100,000 पीपल. 1 लाख लोकांना फिट, स्ट्रॉंग, हेल्दी करायचे, निसर्गाबरोबर ठेवून, निसर्गाच्या अगेन्स्ट जाऊन नाही. तर ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो, एक्सरसाइज पण जो आहे हे 4 पिलर्स वरती काम केलं जातं. मेंटल, इमोशनल, स्पिरिच्युअल अँड डेफिनेटली येस फिजिकल. फिजिकल एक्सरसाइजेसला डिजिटल फिटनेस हब ह्याच्यामध्ये वी हॅव युज्ड क्वांटम डायनॅमिक्सचे टेक्निक्स, जसं फिजिक्सचं यूज केलेलं गेलेलं आहे, ज्याच्यामध्ये वेव्ह थिअरी जी असते. आपण बघितलं तर सगळं आयुष्यामध्ये वेव्ह फॉर्मॅटमध्ये आहे. आपला हार्टबीट वेव्ह मध्ये आहे. समुद्राचा एब अँड फ्लो, हाय टाईड, लो टाईड वेव्ह फॉर्मॅटमध्ये आहे. ज्या दिवशी हा वेव्ह जास्ती जातो किंवा कमी जातो तेव्हा प्रॉब्लेम होतो. राईट. जसं तुमचा हाय टाईड मध्ये वेव्ह जास्ती गेली तर ती सुनामी म्हटली जाते, आणि आपल्या हार्ट बीट मध्ये पण जेव्हा ती जास्ती प्रमाणात झाली त्याला हार्ट अटॅक म्हटला जातो. सेम इज विथ एक्सरसाइजेस. सो डिजिटल फिटनेस हबच्या माध्यमामध्ये वी आर बीन एबल टू हेल्प आउट अबाउट 5,000 लाईव्स टू चेंज अँड रिव्हर्स एव्हरीथिंग. फॅट लॉस, इंच लॉस तर हा तर कॉमन आहे, बट व्हॉट वी हॅव गिव्हन इज व्हरायटी ऑफ थिंग्स. ऑलमोस्ट 7 सुसाइड्स आम्ही वाचवलेले आहेत हु आर अबाउट टू एंड देअर लाईव्स. वी हॅव गिव्हन सिनियर सिटीजन्सना, बऱ्याचशा लोकांना नी रिप्लेसमेंट सांगितलेले होते, जिकडे दवा संपलेली, त्यांचे नी रिप्लेसमेंट वाचवलेले आहेत. ऑफ लेट आत्ताच म्हणतोय 2000 म्हणजे फेब्रुवारी 2025 27 तारखेला एक अशी घटना घडली माझ्याच आयुष्यामध्ये. 2 माझे अगदी जिवलग मित्र, एका मित्राला हार्ट अटॅक आला आणि ही कुड नॉट सस्टेन इट. आय लॉस्ट हिम. ही वॉज व्हेरी क्लोज टू मी. ही मेंट अ लॉट टू मी. त्याच दिवशी माझ्या आणि एका विद्यार्थ्याला 5 हार्ट अटॅक आले. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 5 हार्ट अटॅक आले. बट बिकॉज ऑफ द ट्रेनिंग दॅट ही इज गॉन थ्रू, बिकॉज ऑफ द रिच्युअल्स दॅट तो फॉलो करतोय, त्याच्यामुळे हा 5ही हार्ट अटॅक सोसून आज ही इज सेफ अँड साऊंड. अँड नॉट ओनली हिम, त्याची एंटायर फॅमिली, त्याची 3रीतली मुलगी आहे, 9वीतली मुलगी आणि बायको, हे सगळे माझे विद्यार्थी आहे. ह्या घटनेच्या वेळी पूर्ण फॅमिलीनी कसं मॅनेज केलं. अक्षरशः 3रीतली मुलगी पण इतकी कंपोज्ड होती, न घाबरता त्यांनी हे असे जेव्हा येतात आयुष्यामध्ये त्यांनी हँडल केले. ह्या घटना आहेत. मागच्या 1-1.5 वर्ष आधी एका स्टुडंटला माझ्या व्हॅल्व्ह रिप्लेसमेंट करायला लागला हार्टचं, आणि त्या व्हॅल्व्ह रिप्लेसमेंटनी इट वॉज अ व्हेरी रेअर काइंड ऑफ ऑपरेशन. तिने ते गेलं 7 तासाचं ऑपरेशन कोकिलाबेन हॉस्पिटल बॉम्बेमध्ये टॉप सर्जन कार्डिओलॉजिस्टने केलेलं होतं. हार्ट म्हणजे त्या ड्युरिंग द ऑपरेशन, पोस्ट ऑपरेटिव्ह, तिने 3 महिन्यामध्ये शी मेड अ कमबॅक, अँड टुडे शी इज मच स्ट्रॉंगर अँड हेल्दियर. तिचे कार्डिओलॉजिस्ट आर ऑल्सो आश्चर्यचकित झालेत की एवढं फास्ट कमबॅक कसं करू शकतात. सो डिजिटल फिटनेस हब हे आहे
आहे एक्झॅक्टली काय. हा एक मीडियम आहे. इट्स नॉट जस्ट अ टिपिकल जिम, इट्स नॉट अ टिपिकल डाएट प्लॅटफॉर्म, इट इज मच मोर दॅन दॅट. आम्ही जगायचं कसं हेच शिकवलं जाते आणि एक्सरसाइज हा सायंटिफिकली कसा करावा, खाणं, आता तुम्ही जे काय विचारले ह्याचे आम्ही इन डेप्थ गायडन्स दिलं जातं. आणि हे सगळं करून हाऊ टू यूज युअर माइंड. आता एक माइंड जरी म्हटला तर आईन्स्टाईननी ही वॉज द पर्सन विथ द हायेस्ट IQ म्हटलं जातं. तर आईन्स्टाईननी त्यांचं माइंड कॅपॅसिटी ऑलमोस्ट क्लोज टू 10% वापर केलेला आहे. आपल्यासारखी लोक मे बी वी आर नॉट इव्हन युझिंग आपलं माइंडची ताकद 2 to 3%. तर आमच्या ह्याच्यावरती वी टीच पीपल टू यूज द माइंड क्लोजर टू ॲटलीस्ट 10%. अच्छा. सो हे सगळ्या गोष्टी कशा आहेत, तुम्ही विकसित जेव्हा व्यक्ती होतो तो मनापासून होतो, शारीरिक होतो, मानसिक होतो आणि स्पिरिच्युअलिटीवरती पण अक्षरशः हा प्लॅटफॉर्म जो आज 5,000 लोक जी आहे ती एकमेकांना मदत करतात हा प्रचार करायचा, टू गिव्ह द राईट गायडन्स अँड टू हेल्प पीपल अंडरस्टँड की एकच आयुष्य आहे, त्याला व्यवस्थित सावरून जगा. आणि कधी कधी अपघात फ्री हे राहणार नाहीच आहे आयुष्य कुणाचं. हो ना. कधी कुणाचा ऍक्सिडेंट होऊ शकतो, कधी कधी असे चॅलेंजेस होऊ शकतात. नक्कीच. ड्युरिंग दिस टाइम यू शुड बी हॅव्हिंग द राईट स्ट्रेंथ टू शो विथ द राईट पॉसिबिलिटीज. सो डिजिटल फिटनेस हब आजच्या ह्याच्यामध्ये इट्स वन ऑफ द प्लॅटफॉर्म विच हॅज बीन डिझाईन्ड बाय वर्ल्ड्स बेस्ट मेंटर्स अँड कोचेस. ही लोक आयुष्यामध्ये, तर मी जसं म्हटलो, जसं जेव्हा मी दर्ट रेसिंग केलो तिथले माझे गुरु आहेत, जेव्हा मी ऑफ रोड जीपिंग शिकलो तिकडचे गुरु आहेत, स्कुबा डायव्हिंग मधले आहेत, सायकोलॉजी काउन्सिलिंगचा माझा कोर्स झाला तिकडचे आहेत, माझे MBA इन्स्टिट्यूट मधले आहेत, ऍज इंटरनॅशनल कोच आणि ट्रेनिंग केले तिकडचे आहेत. आणि आज एक्सपिरियन्स प्रमाणे डिजिटल फिटनेस हब 4 वर्ष झालेले आहेत आणि अनेक लाईव्ह आम्ही टच केलेले आहेत. एक्झॅक्टली 180 डिग्रीज ऑपोजिट आम्ही करतो. वी नेव्हर टॉक अबाउट वेट लॉस, वी टॉक अबाउट फॅट लॉस, वी टॉक अबाउट मेडिकल रिव्हर्सल्स. बरेचशा लोकांचे आम्ही डायबिटीस मुक्त केलेलो आहे त्यांना. बरेचशा लोकांना BP टॅबलेट्स वगैरे आहेत, हे अक्षरशः त्यांना विदाउट टॅबलेट्स जगण्याचं माध्यम दिलेलं आहे. आणि फॅट लॉस, इंच लॉस हा तरी असाच होऊन जातो, ट्रस्ट मी. म्हणजे तुमचं शरीर दिसायला पण सुंदर दिसाल आणि सायंटिफिकली पण ह्याचे रिझल्ट तुम्ही अचीव्ह केल्यामुळे तुम्हाला एक सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस आणि ग्रेटफुलनेस वाटत राहते. नक्कीच. ऐकून खूपच छान वाटतंय हर्षद, कारण कुणाला सुंदर दिसणं आवडणार नाही आणि याच्यासाठी थोडे आपण प्रयत्न केले पाहिजेत. जसं तुम्ही सांगता त्याप्रमाणे आपण केलं पाहिजे आणि योग्य लोकांचं मार्गदर्शन घेणं हे खूप गरजेचं आहे असं मला जाणवलं. सो हर्षद, खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहात आजच्या शो मध्ये. आणि शेवटी जाता जाता वेणुध्वनीच्या लिस्नरना आपण काय मेसेज देऊ? एक सिंपल मेसेज देऊ की आज वेणुध्वनीच्या ह्या माध्यमातून आपण हा प्रोग्राम केलेलो आहे. तर ब्रुसलीचेच वर्ड घेईन मी की नोईंग इज नॉट इनफ, यू नीड टू ऍक्ट. आज हे ऐकल्यानंतर एक नुसतं ऐकलो आणि ह्याच्यावरती काम नाही केला तुम्ही तर इट इज गोइंग टू बी जस्ट लिसनिंग. ह्याला जर लर्निंग करायचं असेल तर ह्याच्यामधली कुठलीही एक गोष्ट तुम्हाला कळाली असेल तर ती एक गोष्ट घ्या तुम्ही आणि ते ऍटलीस्ट 10,000 वेळा रिपीट करा. सिम्पल. सर समजा बाहेरचं खाणं खायचं नाही असं हे ह्याच्यामधून ऐकलंय तर कॅन यू डू इट 10,000 टाइम्स? नाही तर हे एक मस्त तुम्ही ऐकला, एक आनंद चॅनल होता त्याच्यामधून तुम्ही ऐकला, तुम्हाला आवडलं पण असेल, बऱ्याचशा गोष्टी अरे वा बोललेलं खूप काय काय सेन्स केला असं वाटलं असेल, पण ते जर तुम्ही अप्लायच केला नाही तर मे बी वेणुध्वनी आणि डिजिटल फिटनेस हबचा अगेन हा आणि एक असं चॅलेंज राहील की हे आणि परत बदलाव कसा आणायचा. सो थ्रू दिस मीडियम आय वुड से दॅट आज ह्या मीडियम मधून जे कोणीही तुमचे ऑडियन्स ऐकतील त्याच्यामधली इव्हन 2% ऑफ द पीपलनी जर एक स्टेप घेतली तर मला वाटेल की हा आपण दोघंही सफल झालोय. वेणुध्वनी पण सफल झालोय आणि डिजिटल फिटनेस हब पण सफल झालोय टू ब्रिंग अबाउट द राईट चेंजेस. चेंजेस आणायला मोठं काय रॉकेट सायन्स करायची गरज नाहीये, पण हे 2% चेंजेस जरी झाले तरी आपण दोघंही आज सफल झालो असं धरू आपण. नक्कीच. थँक्यू सो मच हर्षद, या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल. थँक्यू सो मच. आभार आहोत ऑन बिहाफ ऑफ डिजिटल फिटनेस हब, द एंटायर फॅमिली. वी थँक्यू आणि स्पेशली फॉर द ऑडियन्स ॲज वेल. कधीही काही प्रश्न वगैरे असतील तर यू कॅन रीच अस ऑन डिजिटल फिटनेस हबचे सगळ्या सोशल मीडियावरती आपले हँडल्स आहेत. इन्स्टा, फेसबुक डिजिटल फिटनेस हबच्याच नावाने आहे आणि fitharshad.com हा आमचा वेबसाईट आहे. एनी क्वेश्चन्स, एनिथिंग इन केस इफ यू हॅव, प्लीज आस्क वेणुध्वनी or we are here to be at your service. Thank you so much. थँक्यू.
हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. हर्षद कलघटके आपल्या सोबत होते, जे एक इंटरनॅशनल सर्टिफाईड कोच अँड ट्रेनर आहेत. त्यांच्याशी आपण बोलत होतो. बऱ्याच गोष्टी आपल्याला आजच्या शो मध्ये ऐकायला भेटल्या आणि नक्कीच तुम्ही त्याचा उपयोग कराल आपल्या लाईफ मध्ये अशी आशा आहे. कसा होता आजचा शो मला जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.